क्रीडांगणामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. पहिला बॉल दिशा इन टाकला, लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल एक्स्ट्राने केले. जयेशनं सुरुवात. असे क्रीडांगण आपण मगाशी उल्लेख केला की कमी पाहायला मिळतात. या क्रीडांगणामध्ये हा देखील आपण उल्लेख केला, अनेक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण करणारं क्रीडांगण राहिलं. अनेक खेळाडूंना स्वप्न दाखवणारं क्रीडांगण जे हनुमान मैदान खारकोपरचं पाहायला मिळालं. आज त्या क्रीडांगणामध्ये आपण ही स्पर्धा खेळतोय. पहिला खराब टाकला, त्याच्यानंतर हा देखील फुलटॉस होता, फायदा उचलू शकले नाहीयेत योगेश. अपील एलबीडब्ल्यू चान्स मिळाला. दुसरी धाव लगेच कंप्लीट करण्यात आली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अंपायर्स लेग बाईचा इशारा देत असताना या गोष्टीचा देखील खेळाडूंना कधी कधी विसर पडतो. सातत्याने टेनिस बॉलच्या स्पर्धांमध्ये आपण एलबीडब्ल्यू ची अपील करतो. पावसाळी रबर बॉल म्हटला की त्याचा अनुमान लावणं कठीण आहे. बॉल कुठे किती उंच गेलाय हे सांगणं थोडंसं कठीणच बनतं, कारण बॉलच रबरचा आहे. त्याच रबर बॉलनं आपण ही स्पर्धा खेळतो. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल तितका फायदा उचलू देत नाहीयेत. योगेशांना एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. रन्स मिळाले. एक सिंगल एका धावेने धाव फलकावरती. आतापर्यंत धावा लागल्या तर बिनबाद 4 धावा. 4 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती. मोठ्या बिल्डिंग्स आपण सभोवताली पाहतात. तिकडे देखील बॉल मगाशी लांबलचक षटकार जाताना पाहायला मिळाले. रबर बॉल मध्ये 80-90 धावा 5-5 ओव्हर मध्ये मी तर म्हणजे 100 देखील बनवण्याची खेळाडूंना संधी आहे. आज त्या धावा इथे पाहायला मिळतील का? कमी गतीचा बॉल, चांगलं वेरिएशन पडला, त्याच्यानंतर बाहेर काढला बॉलला. ही खासियत राहिली जयेश यांच्या गोलंदाजीमध्ये. या गोष्टीचा देखील मी उल्लेख करेल. जयेश बॅटिंग डावक्या हाताने करतात, बॉलिंग उजव्या हाताने करतात. असे अनेक सारे खेळाडू आपण इंटरनॅशनल मध्ये देखील पाहिले. जहीर खान यांना देखील आपण पाहिलं, जे बॅटिंग उजव्या हाताने करायचे, बॉलिंग डाव्या हाताने. जयेश भुईर यांची देखील तीच ओळख आहे, बॉलिंग उजव्या हाताने ते करतात. गोलंदाज जयेश यांचा पुढचा बॉल कमी गतीचा टाकलाय, ओळखलं गतीला, फटका उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करण्यामध्ये यश मिळालंय. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. रतीश 11 वाशीगाव संघासाठी पहिला मोठा फटका, षटकार. पॉवर एक्झिक्यूट करता फटका खेळून काढला. पावसाळी रबर बॉल मध्ये खेळाडूंना या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. इथे शक्तीपेक्षा तुमच्या टायमिंगची चर्चा फार महत्वाची आहे. जर टायमिंग योग्य जुळलं गेलं तर 6 धावा सहज मिळतात. तेच केलं मागील बॉल वरती. बॅट्समन सध्या आपण पाहताय सचिनला 2 बॉल तो खेळलाय, त्याच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत षटकार. 5 षटकांची मॅच सुरुवात तर चांगले मिळाले वाशीगावला. ती सुरुवात तुम्हाला निरंतरता कायम टिकवावी लागणार आहे. जयेशच्या विरोधात तयार सचिन. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ऑन द राईज, ऑन साइडला तडाखा, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे सचिन यांच्या बॅट मधून आला लागोपाठचा दुसरा खणखणीत षटकार. सुरुवात जयेश यांची चांगली राहिली, परंतु त्याच्यानंतर सचिन शेवट चांगला करण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलेत. चांगली बॅटिंग करतायत सचिन. हीच तर ओळख आहे वाशीगावची. अनेक साऱ्या स्पर्धा वाशीगाव संघानं गाजवून टाकल्यात. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये वाशीगावचा बोलबाला राहिलाय. सध्या पावसाळी रबर बॉल मध्ये आपली दहशत माजवत असताना चांगली बॅटिंग. कमी गतीचा बॉल, टप्पा मागे खेचला, लाईन चांगली, या बॉल येईल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ चांगलाच रंगताना पाहायला मिळाला, जिथे 2 षटकार आणि 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 16 धावा. पावसाळी रबर बॉल म्हटला की गोलंदाजांसाठी कधी कधी तो कर्दन कालच राहतो. अनेक वेळा गोलंदाजांवरती आक्रमण. पावसाळी रबर बॉल मध्ये आम्ही 6 बॉल मध्ये 46-47 धावा देखील एका ओव्हर मध्ये बनताना पाहिल्यात. हे देखील अनोखे विक्रम सातत्यानं पावसाळी रबर बॉल मध्ये पाहायला मिळत असतात. आणि तो कदाचित सध्या पाऊस पडत नसल्या कारणास्तव पाहायला गेला तर पाऊस पडत नाहीये, त्याच कारणास्तव तो पाण्याचा जार तुम्ही सध्या गोलंदाजाच्या जवळ पाहता. चेंडू ओला झाल्यानंतर गोलंदाजांना मदत मिळते असे अनेक गोलंदाज म्हणत असतात. पाऊस पडला तर गोलंदाज वाचतो असे बरेचसे प्रेक्षक म्हणत राहिलेत, पण तो सध्या गोलंदाजी चांगली केली तर इथे
मग आयुषने देखील हा उल्लेख केला की टर्न करतात, स्विंग करतात, त्यांना संधी जास्त मिळते या खेळपट्टीवरती. फुल टॉस टाकलाय, फटका फसलाय, कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक जजमेंट चांगली राहिली आहे, पोहोचण्याचा प्रयत्न, ओ इथे कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला केला पण तू कॅच पकडू शकले नाहीयेत. रन्स मिळाले, एक सिंगल. सध्या योग 11 भातान या नावाने संघ खेळतो. अर्थातच देव डाकी बोरखार एक उत्कृष्ट समालोचक आहेत सध्या, ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचे लाडके सुपुत्र नानू योग हे देखील मॅचला पाहत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज भाताण संघाचे ते पुरस्कर्ते राहिलेत. सातत्यानं योग 11 बोरखार संघ खेळल्या, अनेक वेळा योग 11 भाताण संघ देखील सातत्यानं खेळतो. आज त्या संघाचे पुरस्कर्ते देव डाके सर, आपलं सहर्ष स्वागत. फटका आडव्या बॅटनं खेचून मारला, टप्पा मिळाला, पॉवर दाखवले बॅट्समनना, बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. रतीश 11 वाशीगाव संघ देखील खेळतोय आणि त्या संघाला देखील शुभेच्छा आल्यात. संकेत गरत, रतीश पाटील, भावेश पाटील आणि 7 स्टार ग्रुप यांच्या वतीनं आज शुभेच्छा येत आहेत. रतीश 11 वाशीगाव संघाचे पुरस्कर्ते देखील रतीश पाटील आहेत, ज्यांनी संघाला शुभेच्छा दिल्यात. क्रॉस बॅटनं, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगली फिल्डिंग, लगेच थ्रो देखील करण्यात आला, पण तेवढ्यात योगेश पोहोचले देखील खेळपट्टीवरती. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. एका धाब्याने धावफलकावरती आपण नजर टाकूया. धावा बनल्यात आतापर्यंत 24 रन्स विदाउट विकेट लॉस. 24 धावा धावफलकावरती. एकही सफलता आतापर्यंत प्राप्त करू शकले नाहीयेत योग 11 भाताण टीमचे गोलंदाज. सर्वप्रथम जयेशला आपण पाहिलं बॉलिंगसाठी, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहताय सार्थक दाखलकर झाला. हे षटक फार महत्वाचं. विकेट्स आल्या तर तुम्ही दबाव वाढवू शकता. कमी गतीचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू म्हणूया. हे ओळखलंय बॅट्समन जेव्हा जेव्हा पुढे येत आहेत, शफल होत आहेत, त्यांना कमी गतीचे बॉल टाकतायत गोलंदाज. अभ्यास केलाय जणू काही गोलंदाजांनी देखील. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असा आपण नेहमी उल्लेख करतो. सराव तुम्हाला बलकट बनवतो. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, कमी गतीचा हा देखील बॉल. योगेशची विकेट मिळाली आणि ही विकेट फार महत्वाची आहे. रतीश 11 वाशीगाव संघाचा मुख्य खेळाडू योगेश गॅरो झालाय झेलबाद. पहिला खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय योग 11 भाताण संघाला. जासई संघानं पहिली मॅच जिंकली, परंतु त्याच्यानंतर दुसरा सामना सध्या आपण एन्जॉय करतो. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये उल्लेख मगाशीच मी केला की टायमिंग चांगलं झालं तर धावा मिळतात. इथे टायमिंग व्यवस्थित करू शकले नाहीयेत योगेश आणि त्याच कारणास्तव त्यांची विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. नवीन खेळाडू नितीन सुतार येताना पाहायला मिळतील. इनॅप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नितीन यांना दाखल होताना आपण पाहता. सर्वच खेळाडूंचा ड्रेस कोड समान आहे. आज आपण वाशीगाव संघाला पाहतो. बॉलर अगदी अलंकार येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3. 5 षटकांचे मॅच. कदाचित जयेश या गोष्टीचा देखील विचार करत असतील. चांगली बॉलिंग करेल, त्याला एक्स्ट्रा ओव्हर दिली जाईल. त्याच कारणास्तव सध्या 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाजांचा वापर करण्यात आला. क्रिकेटला तुम्हाला रणनीती आखावी लागते, प्लॅनिंग करावी लागते. कुठल्या गोलंदाजाचा कधी वापर करावा. विकेट्स मिळाल्यानंतर आता दबाव वाढवण्याची संधी आहे योग भाताण संघाजवळ. तो दबाव कायम राखतील का? आणि धावा तर काढाव्याच लागणार आहेत. रतीश 11 वाशीगाव संघाला 5 षटकांची मॅच तुम्ही खेळता. जास्तीत जास्त 70 धावा त्या पावसाळी रबर बॉल मध्ये. रबरचा चेंडू आहे त्यामुळे 70 धावा या फार महत्वाच्या ठरू शकतात या क्रीडांगणामध्ये. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 अलंकार भोईर. पहिला बॉल टॅप केला बॉलला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर होऊन पोहोचलाय. लगेच बॉलला पकडलं आणि फेकी करण्यामध्ये वेल घेतलाच नाहीये. चांगली फिल्डिंग. एकच धाव. चांगला बॅलन्स राखलाय. मागील काही ओव्हरमध्ये रन्स आल्या, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा वापसी करत असताना योग 11 भाताण संघ. देव टाकी सर जे मॅच पाहतायत यशस्वी संघ मालक राहिलेत. अनेक जेव्हा जेव्हा त्याने इंटरव्ह्यू पॅक केला तेव्हा तेव्हा त्यांचा संघ सर्रास वेळेला जिंकताना आम्ही पाहिला. त्यांना देखील हीच अपेक्षा असणार आहे की संघ जिंकावा. धावफलकावरती एका धावेनं भर पडेल. धावा बनल्यात 25 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट्स. तिसरं षटक आहे. आडव्या बॅटनं भिरकावलाय बॉलला. मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे.
स्वर्गीय नवनाथ गरज काबले यांच्या वरून मारलाय फटका. नितीन सुतारच्या पाठमधून षटकार. सर योगेश पवार यांचं देखील आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती करतो, योगेश पवार यावा आपण. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रणजीपट्टू म्हणून देखील त्यांची ओळख आहे. लेदर क्रिकेट पेण तालुक्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टेडियम मध्ये त्यांच्या नावाचा स्टँड देखील पाहायला मिळतो. एक महान खेळाडू, दिग्गज खेळाडू योगेश पवार यांना आम्ही विनंती करतो, आपण आमच्या मंचावरती या. त्यावेळीचा बॉल सुटला, तिथे चान्स मिळाला बॅट्समॅनला. लगेच चिक्की सिंगल घेण्यात आले. पायचा इशारा देताना पाहायला मिळतात अंपायर्स. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने आपण ऍड करूया. एक सिंगल धाव फलकावरती ऍड करण्यात आले. क्रिकेट बद्दल आपण उल्लेख केला. महान खेळाडू आहेत योगेश पवार आणि त्यांचा संघ देखील आज खेळणाऱ्या चिंचपाडा पेण. पेण तालुका म्हणला की गणपतीचंच माहेरघर आणि आज त्या विभागामधील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून केलं जातं. खारकोपर गावामध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारची कमतरता क्रिकेटमध्ये राहत नाही. इथे आपण होली चषक पाहिला तर त्याचा आनंद काही निराला असतो. होली चषकाची बात एक वेगळीच राहिली खारकोपर क्रिकेटमध्ये. त्याच गावामध्ये आज आपण ही स्पर्धा. इथे फटका जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका. ना बॅकफूट ना फ्रंट फूट. खडे खडे स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे. षटकार. 6 धावा मिळाल्या. 6 धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावांची गती आमचे स्कोरर सध्या ऑनलाईन स्कोरिंग आम्ही पाहतो आणि धावा बनल्यात. एक खेळाडू बाद 38 धावा. क्रिकेटसाठी देखील खारकोपर गावाची एक वेगळी ओळख राहिली. खास करून फिरकीचे गोलंदाज एका गावामध्ये जास्तीत जास्त मिळतात ते गाव आहे खारकोपर गाव म्हणून उल्लेख करतो आपण. खारकोपरला क्रिकेटचं गाव. येथील भाषेचा गोडवा देखील निराला आहे. ती भाषा असेल त्या शहरीकरण आपण पाहत आहे, परंतु गावाच्या क्रिकेटची एकी त्यांनी जोपासले. क्रिकेट क्लब खारकोपर या नावाने संघ खेळतो. मागील 2-3 वर्षाचा फॉर्म काही निराला राहिल्या. गावाची एकी, गावाची एकजूट, गावाच्या क्रिकेटचा दर्जा मोठा करण्यामध्ये खारकोपरच्या युवा खेळाडूंचं प्रदर्शन हे मोलाचं ठरलंय. सध्या खारकोपर टेनिस क्रिकेटची चर्चा आपण केली आणि हे क्रीडांगणच त्यांचे. त्याच क्रीडांगणामध्ये आपण सध्या बिंजोर चषक अगदी मान्सून कप आपण पाहता. आयोजकांचं देखील आपण कौतुक करूया. परिपूर्णता स्पर्धेची साऱ्या गोष्टी तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. ओ लॉफ केला बॉलला ऑन साइडला. टाळ्यांचा गजर करत बॉल थेट खारकोपर गावाच्या दिशेने पाठवलाय. सीमा पार. षटकार. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. रतीश 11 वाशीगाव संघाच्या एक खेळाडू बाद. 45 धावा. 15ची सरासरी राखली आतापर्यंत. वाशीगावच्या खेळाडूंनी 45 बनल्यात. नितीन सुतार खेळपट्टी अनेक साऱ्या बनवत असतात. अगदी उरण पनवेल तालुक्यामधील अनेक साऱ्या खेळपट्ट्या नितीन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आल्यात. त्यांना खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास आहे. कुठे बॉल पडला तर कुठे मारावा याचा अनुमान त्यांना चांगलाच लागलाय. आणि हा षटकार धावसंख्येचा एक आकडा मजबूत करणारा म्हणूया आपण. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात 45. एक खेळाडू बाद. बारा बॉलचा खेळ शिल्लक असणारा. मागची संपूर्ण मॅच विपुलजी पाटील यांच्या आवाजातून आपण ऐकली. या क्रीडांगणामध्ये नेहमीच नवीन नवीन आवाज प्रेक्षकांनी ऐकलेत. अनेक समालोचक या क्रीडांगणांमध्ये ऐकायला मिळालेत. सातत्यानं विपुलजी पाटील या विभागामध्ये समालोचन करत असतात. तीन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 45 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा बनतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सध्या टीम हडल पाहायला मिळते. सारे खेळाडू एकवटलेत. टीम भातांड संघाचे हीच चर्चा असणार आहे. विकेट्स आपल्याला काढाव्या लागतील, अन्यथा एक मोठा टार्गेट चेस करावा लागणार आहे. 5 षटकांची मॅच आपण खेळतो, त्यामुळे बॅट्समनची देखील परीक्षाच म्हणूया आपण. आणि 5 ओव्हर खेळायचे आहेत आणि सध्या 3 षटकांचा खेळ पाहायला मिळाला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 45 धावा.
सध्या मुंबईच्या खेळाडूंना देखील क्रीडांगण कमी पडू लागलेत. मुंबईमध्ये देखील असे क्रीडांगण क्वचित पाहायला मिळतात. इथे आल्यानंतर तसंच वातावरण पाहायला मिळालं. सभोवताली बिल्डिंग, त्याच्या पलीकडे गाव आहे, परंतु सभोवताली असणारे मैदान, लाईट्सची देखील व्यवस्था, खेळाडूंना बसण्यासाठी स्टँडची व्यवस्था, आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहता. आणि त्याचबरोबर नेहमी आपण क्रीडांगणामध्ये आल्यानंतर मोठमोठी झाडं देखील पाहतो. सध्या या क्रीडांगणाच्या माध्यमातून हा देखील आपण संदेश देऊया प्रेक्षकांना. झाडे लावा, झाडे जगवा. जरी शहरीकरण झालं असलं तरी झाडे लावण्याची भूमिका गावातील मंडळींनी नेहमीच बजावली आणि सभोवताली मैदानाच्या अवतीभोवती ही मोठमोठी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या क्रीडांगणाच्या समोर थोडस गवत देखील आपण पाहतो. आणि पुढल्या वर्षामध्ये आणखीन बदल क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जणू काही एखाद्या जागतिक क्रीडांगणच तुम्ही पाहणार आहात. आंतरराष्ट्रीय दर्जाचं जसं मैदान असतं तसंच मैदान येत्या काही कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खारकोपरचं क्रीडांगण अग्रेसर राहील यातील मात्र शंका नाहीये. खारकोपर क्रिकेटला सुखाचे दिवस आले हेच म्हणूया आपण. मागच्या दिशेने जाऊया. बॅक टू क्रिकेट. 18 बॉल 45 बनल्यात. 12 बॉलचा खेळ. ओ समोरच्या दिशेने मारलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफला नो चान्स. एका टप्प्यानं बॉल न ओलांडली सीमारेषा. लॉंग ऑफ आउट लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. 4 धावा मिळाल्या आणि 4 धाव्यानं धाव फलक 49 मध्ये जाऊन पोहोचले. 49 रन्स 49. असे फटके सातत्यानं मारावे लागणार आहेत बॅट्समनला. नितीन सुतार यांचं आपण कौतुक केलं मगाशी. खेळपट्टीवरती बॅटिंग पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. धाव फलकावरती 49 धावा. 49 धावा लागल्यात. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे प्रामुख्याने लक्ष वेधत आहे सध्या वाशीगाव. कमी गतीचा बॉल पडला, त्याच्यानंतर थोडासा टर्न झाला पण तो बाहेर झाला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अनेक मॅच पाहणारे प्रेक्षक जे क्वचित कधी कधी टाइम मिळाला तर मॅच पाहतात ते देखील कधी कधी विचार करतात की पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये खेळाडू खेळतात तरी कसे. तर खेळाडूंच्या जिद्दीला आपण सलाम देऊया. ओ क्रॉस बॅटनं, आडवा बॅटनं मागे मारला बॉल. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे फाईन स्ट्रोक. 50चा टप्पा ओलांडला. बॉल चालला सीमारेषा पार. रतीश 11 वाशीगाव संघाचा अर्धशतक कंप्लीट. षटकार. 56 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. दमदार स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ओळखली दिशा. टप्पा मिळाला. टप्प्यावरचं भव्य स्वागत करणारा फटका ठोकला. चान्स दिला बॅट्समनला. 56 धावा धाव फलकावरती. सध्या सुकी विकेट आहे. खेळपट्टी तुम्ही पाहिला तर पाऊस आज पडला नाहीये. सकाळी थोड्याशा प्रमाणात पावसाच्या सरी पडल्या काही ठिकाणी, पण तो सध्या पाऊस पडला नाहीये त्यामुळे खेळपट्टी सुकी आहे. त्या खेळपट्टीवरती गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण सुरू आहे. टॅप केल्या बॉलला. समोरच्या दिशेने अडवू शकले नाहीयेत गोलंदाज. लॉंग ऑफ वरून चुकी झाली. क्षेत्ररक्षक आणखीन गडबडला. चान्स मिळाला बॅट्समनला. 4 धावा मिळतील. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतात. तुम्ही बॅटिंग कशी करताय, तुम्ही बॉलिंग कशी करताय, याही पेक्षा मी हा देखील उल्लेख करेल, तुम्हाला टीम मध्ये जागा दिले ऍज अ फिल्डर तुम्ही फिल्डिंग कशी करताय. फिल्डिंगचा दर्जाच पाहायला मिळाला नाहीये. फिल्डिंगचा स्टँडर्ड खालावताना पाहायला मिळालाय. त्याच कारणास्तव लॉंग ऑफला आता सध्या बाजूला हलवण्यात आलाय. लॉंग ऑफला नवीन खेळाडू पाठवण्यात आलाय. वारंवार होणाऱ्या चुका संघाचा अपयशामध्ये कारणीभूत ठरतात. या 4 धावा महागड्या ठरू शकतात. क्रिकेटमध्ये एक धावेला प्रचंड महत्व आहे. सहजरित्या 4 मिळाले आणि धावफलक पोहोचलाय. रतीश 11 वाशीगाव संघाच्या 60 धावा धावफलकावरती. मागच्या मॅच मध्ये आपण 83 पाहिल्या. सध्या 60 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चौथं षटक आहे. कमी गतीचा बॉल. दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक वाईट बॉल. बॅट्समन म्हणतायत का खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय का. नितीन त्यांना सांगतायत नाहीये, खेळपट्टी मध्येच पडला पण तो बाहेर चालला बॉल. एक्स्ट्रा रन. 61 धावा धावफलकावरती. युवकांची नेहमी साथ पावसाळी रबर बॉल मध्ये आपण पाहतो. बरेच युवा खेळाडू पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात. समोरच्या दिशेनं उंच गेलाय. तेवढाच लांब देखील. स्टेट ड्राईव्ह, स्टेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. योगेश बाद झाला. असं वाटलं की आता दबाव वाढवतील भातांचे गोलंदाज, परंतु बॅट्समन सांगतात हार जीत ही लपंडावरे. जिद्द राहू दे म्हणी झुंजा याची पुन्हा.
झुंजारपणा, लढवय्या वृत्ती, पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मकता या गोष्टी खेळाडूचं मनोबल वाढवतात आणि सध्या बॅटिंगचा जलवा, बॅटिंगचा बोलबाला हा वाशीगाव संघाचा सुरू आहे. टेन्शन वाढवलंय योग 11 भातांड संघासमोर. 6 धावा मिळाल्या. धावांची गती आपण सध्या पाहतोय 67 धावा, 67. कदाचित पहिल्या मॅचचा देखील विक्रमी स्कोर मोडला जाईल का? पहिल्या मॅच मध्ये साईशनं 60 धावा वैयक्तिक काढल्या, संघ पोहोचला 83 वरती. इथे चांगली बॅटिंग करतायत वाशीगावचे खेळाडू. फुल टॉस बॉल ऑन साइडला, लॉंग ऑनला चाललाय बॉल. पुन्हा एक थोडीशी मिस्टेक, थ्रो थोडासा चुकीचा आलाय. फायदा उचलू शकतायत, कदाचित 2 बनल्या असत्या. स्ट्राईकचे बॅट्समन नितीन इंटरेस्टिंग राहिले नव्हते या बॉल वरती. रन्स मिळेल, एक सिंगल, एक धाव या बॉल वरती ऍड केली जाईल. पुढची मॅच विनर संघ खेळणाऱ्या, जेणेकरून जिंकणारा संघ शेवटच्या मॅच साठी पात्र राहील. पुढची मॅच सचिन स्मृती जासई संघाला खेळायची आहे आणि तो सामना देखील 5 षटकांचा आहे. त्यामुळे ओव्हर्स मध्ये कुठल्याही प्रकारची कपात नाहीये. आयोजकांच्या या गोष्टीचं देखील आपण कौतुक करणार आहोत. स्विंग अँड मिस पडला, हलकासा बाहेर निघाला बॉल. डॉट येईल. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस रतीश 11 वाशीगाव संघाची धावसंख्या 1 खेळाडू बाद 68 धावा. चार षटकांचा खेळ संपलाय. 68 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक असणाऱ्या शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजाला आमंत्रित करण्यात येईल. शेवटच्या ओव्हर मध्ये शार्विन येताना पाहायला मिळतात. आय थिंक डावकुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत शार्विन. 68 धावा धावफलकावरती, 68 रन्स. क्या बात आहे. सचिन खेळतायत वैयक्तिक 48 वरती. कमालीची बॅटिंग. फक्त 2 धावेची आवश्यकता आहे सचिन यांना. दुसरं अर्धशतक अगदी बिंजोर चषकामध्ये आपल्याला पाहता येईल. जर 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या तर ती चांगली संधी आहे सचिन यांच्याकडे. या सचिन फायदा उचलतील का? 50 धावा त्यांच्या अकाउंट वरती ऍड करण्याची त्यांना संधी मिळाली. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. गोलंदाज तयार. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये धावांसाठी आता संघर्ष, पण तो सगळ्यांचंच लक्ष आता सचिन यांच्या अर्धशतकाकडे लागल्या. अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी आहे. गोलंदाज तयार होत आहेत. पहिला बॉल फुल टॉस टाकलाय आणि या षटकाराने अर्धशतक कंप्लीट. एकदा बॅट उंच करा सचिन. लाजवाब बॅटिंग. दुसरं अर्धशतक पाहायला मिळालंय. साईशच्या पाठोपाठ सचिन. आज कदाचित नावाचेच खेळाडू अर्धशतक ठोकतायत. सुरुवातीला साईश आला, त्याच्यानंतर सचिन आला. त्याच्या बॅट मधून अर्धशतक आल्या. नवी किमिया साधणारी बॅटिंग करतायत. लाजवाब अफलातून बॅटिंग. अनस्टॉपेबल फटकेबाजी. कौतुक तर व्हायलाच हवं अशा बॅटिंगचं. कमाल केल्या बॅट्समन सचिननं देखील. चांगले फटके तो खेळले आणि त्याच्या जोरावरती आता संघ पुढे चालला. 74 धावा धावफलकावरती लागल्या. 74 रन्स. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 74 धावा धावफलकावरती. मागच्या मॅच मध्ये 83 बनल्या, परंतु आता त्याही पेक्षा कदाचित जास्त धावा पाहायला मिळणार आहेत. जागेवरून मारला फटका. गॅप मिळालाय. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. 2 खेळाडूंच्या मधोमध आणखीन एक तंत्रशुद्ध फटका. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. क्या बात आहे. सचिन यांच्या बॅटिंगचं आपण कौतुक करतो. 6 धावा मिळाल्या आणि संघ पोहोचला तब्बल 80 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर त्या बनल्या 40. सचिन यांच्यासाठी एवढंच म्हणेल, मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लड़ने वालों की कदमों में जहां होता है. लढतात त्यांना यश मिळतं. लढतात त्यांच्या संघर्षाची गाथा प्रेक्षक गिरवतात. आज सचिन यांचा संघर्ष हा तुफानी राहिलाय. संघर्षाचा जणू काही क्रिकेट म्हणूया. सचिनच्या बॅट मधून अर्धशतक झलकावल्यानंतर देखील त्याची बॅट शांत बसायचं नाव घेत नाहीये. 80 बनल्या धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या जयस्तंभच्या जवळ चाललेत.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कॅचची संधी, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु पोहोचले नाहीयेत. मागे चाललाय बॉल, सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. बॅकअप साठी कोणी नाहीये, परंतु सध्या स्ट्राईक सचिन यांच्याकडे राहील का चला नितीन थांबले आणि 2च धाबा आपण ऍड करूया. फलकावरती 82 रन्स, 82 धाबा. 5व्या षटकाचा खेळ आपण सध्या पाहत आहे. 82 धाबा फलकावरती. सध्या थोडस पावसाचं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पाऊस पडावा, पाऊस पडला तर थोडासा गारवा येईल हवेमध्ये, आणि पाऊस पडल्यानंतर प्रेक्षकांना देखील क्रिकेट पाहायला आवडतं, खेळाडूंचा देखील आनंद वाढतो. त्यामुळे पाऊस पडावा सध्या हीच अपेक्षा सारे प्रेक्षक करतायत. 82 रन्स, 82 धावा फलकावरती. स्विंग अँड मिस पडला, त्याच्यानंतर बाहेर वळवला. अशी गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आपण संयमची पाहिली. जासेचे खेळाडू, तुम्ही टर्न करताय बॉल तर तुम्हाला पुढ्यात बॉल टाकून चालत नसतो, तुम्हाला त्याला थोडासा मागे टप्पा रिलीज करावा लागतो, तेव्हा तो टर्न होऊन बाहेर वळेल. हे ओळखला तर गोलंदाजानं मागचा टप्पा चांगला पडला, आता त्याही पेक्षा मागे बॉल टाकला. कॅचची संधी, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज केलाय, चांगली कॅच पकडण्यात आली आणि फायनली सचिन यांच्या विस्फोटक बॅटिंगला दिलाय पूर्ण विराम. हा दुसरा धक्का लागलाय रतीश 11 वाशी गाव संघाला. सचिन यांचा वादली आणि विस्फोटक घातक खेळ या ठिकाणी संपला.